बघा पहिलं वाक्य काय होतं, रिकामी जागा बुक यू वांट इज आउट ऑफ प्रिंट. आता याच्यामध्ये बघा आर्टिकल येणार, एक तर ए आर्टिकल येणार, नाहीतर ॲन येणार, नाहीतर मग द आर्टिकल. ए आणि ॲन आर्टिकल केव्हा यूज करतो आपण, जेव्हा एखादा नाउन सिंग्युलर असेल आणि काउंटेबल असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला निश्चित अशी काही एक माहिती नसेल तेव्हा ए किंवा ॲन आर्टिकल येणार. ॲन आर्टिकल केव्हा येणार, ज्या शब्दाचा उच्चार मराठीतल्या व्हावल सारखा असेल म्हणजे स्वरासारखा तिथं ॲन, आणि जिथं ज्याचा उच्चार कन्सोनंट सारखा असेल तिथं अ आर्टिकल. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे, ठीक आहे. आता द आर्टिकल कुठे येणार, की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी माहिती आहे तेव्हा जे आहे ना आपण आर्टिकल काय घेणार, त्या नामाच्या आधी द आर्टिकल येणार आहे. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, बुक यू वांट म्हणजे तुला जे पुस्तक पाहिजे ना, इज आउट ऑफ प्रिंट म्हणजे काय की त्याचं प्रिंट झालेलं नाही आहे. आता मला एक सांगा की मी जर एखाद्या व्यक्तीला गेलो, त्याला म्हटलं की मला हे पुस्तक पाहिजे, बरोबर आहे, मग तो व्यक्ती काय करेल, ते पुस्तक सर्च करेल. म्हणजे मी जर लायब्ररीत गेलो त्याला म्हटलं की मला या नावाचं पुस्तक पाहिजे, तो व्यक्ती सर्च करेल आणि त्याला जर नाही सापडलं तो परत माझ्याकडे काय येणार, म्हणेल की तुम्ही जे पुस्तक सांगितलं ना ते पुस्तक नाही आहे माझ्याकडे, बरोबर की नाही. म्हणजे काय की एका पुस्तकाचा उल्लेख जेव्हा दुसऱ्यांदा होतो म्हणजे ते आपल्यासाठी नोन होते, त्याच्यासाठी नोन होतो, ते एक डिफिनिट गोष्ट होते, बरोबर आहे, ते अननोन राहत नाही. मग त्यावेळेस ते नाउन सिंग्युलर असो की कुठलंही असो काही फरक नाही पडत, तिथं आर्टिकल काय येणार माहित आहे का, द आर्टिकल. म्हणजे द बुक यू वांट इज आउट ऑफ प्रिंट म्हणजे याचा अर्थ काय, तुला जे पुस्तक पाहिजे त्या पुस्तकाची चर्चा आधीच माहित होती, यू वांट इज आउट ऑफ प्रिंट म्हणजे काय. दुसरं बघा काय होतं, धिस इज रिकामी जागा बेस्ट बुक ऑफ एलिमेंटरी केमिस्ट्री. आता इथं बघा ऑफच्या नंतर काय होतं, एलिमेंटरी केमिस्ट्री हे नाउन आहे, एलिमेंटरी माहिती देते म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे. आता ऑफच्या आधी बघा बुक परत नाउन आलं, परत हे जे होतं ना तुमचं बेस्ट हे काय झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, बरोबर आहे. जर का वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या आधी सुपरलेटिव्ह डिग्रीवाला ॲडजेक्टिव्ह यूज होत असेल तर तिथं ए किंवा ॲन आर्टिकल येणार, तर काय येणार माहित आहे का, द आर्टिकल येणार आहे. म्हणजे धिस इज द बेस्ट बुक ऑफ एलिमेंटरी केमिस्ट्री. आता आणखी एक एक्झाम्पल देतो, बेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी आर्टिकल द काय आहे, ते आपण एखाद्याला एक्झामला जात आहे तर त्याला आपण ऑल द बेस्ट म्हणत असतो काय, बरोबर आहे, ऑल द बेस्ट. बघा हे बेस्ट काय, गुड, बेटर, बेस्ट त्याची सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणून इथं काय झालेलं आहे, द आर्टिकल आलेलं आहे. आपण कधीच असं नाही म्हणत ऑल अ बेस्ट असं म्हणतो काय आपण, किंवा तुम्हाला म्हणायचं आहे मी सर्वात चांगला आहे तर तुम्ही काय म्हणसाल, आय एम द बेस्ट, बरोबर आहे, आय एम अ बेस्ट म्हणू काय आपण नाही म्हणणार. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी नेहमी म्हणजे द आर्टिकल येत असते. म्हणून पहिल्या रिकामी जागात द आर्टिकल, दुसऱ्या रिकामी जागात द आर्टिकल, मग द वाला ऑप्शन आपलं येणार आहे, जे की आपल्याकडे पहिलं ऑप्शन नाही आहे, दुसरं नाही आहे, तिसरं वाला तुमचा आन्सर असेल, चौथं पण नाही आहे. म्हणजे या वाक्यामध्ये उत्तर काय येणार, 3 नंबरचं द अशा प्रकारचं तुमचं